आपण कुठे आहोत हे बघायला मी आलो होतो। लवकरच आता ट्रस्टची मीटिंग पूर्ण होईल आणि पुढचं काम सुरू होईल। उद्धवजी मध्यंतरी अशी माहिती मिळत होती, उद्धवजी मध्यंतरी अशी माहिती मिळत होती की निधी जो आहे, जो पुरेसा निधी पाहिजे तो ट्रस्टचं कामच तेव्हा थांबलेलं होतं ना, त्याच्यामुळे आता ते सुरू होईल। मात्र उद्धवजी काम झालेलं आहे या सगळ्या संदर्भातलं आता किती टक्के काम झाले? अरे किती टक्के मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला सगळ्यांना घेऊन मी या कामाची एकूण काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत झालेलं आहे याची जनतेला कल्पना दिली होती। त्याच्यानंतर जवळपास 8-9 महिन्यानंतर मी इथे आलेलो आहे आणि आता याच्या पुढच्या टप्प्याचं काम सुरू होईल। उद्धवजी तुमची स्मारकाच्या अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे। गेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणाले की 23 जानेवारी बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होते, त्यावेळेस उद्घाटनाचा एक हे होता, माझा प्रयत्न होता। मला वाटतं की यावेळेस म्हणजे होऊ शकेल का? नाही, गेले महिने मी म्हटलं ना तुम्हाला, साधारणतः आता आपण कधी भेटलो होतो माझ्या लक्षात नाही आता इथे, त्याच्यामुळे 8-9 महिने तर हे काम बंद होतं। आता ते काम जोमाने सुरू होईल। या 23 जानेवारीला हे काम पूर्ण होणं तर केवळ अशक्य, कारण तोपर्यंत काम सुरू होईल। मात्र एक नक्की की पुढच्या वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि जेव्हा बाळासाहेबांना 100 वर्ष म्हणजे 2027 साली, तेव्हा मात्र मला पूर्ण आत्मविश्वास आहे की हे स्मारक जनतेसाठी। साहेब, एक असं होतं की हे स्ट्रक्चरल उभं राहिलेलं आहे, ऑडिओ व्हिज्युअल बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते आता पुढे सुरू होईल। ते नेमकं काय ते त्याच्यासाठी आजची साधारणतः एक जुजबी बैठक होती। आता त्याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये काम सुरू होईल आणि जे मी तुम्हाला सांगितले की लवकरात लवकर काम सुरू होईल आणि 23 जानेवारी 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न। उद्धवजी कल्याणमध्ये एका मराठी राजकीय विषय आहे। उद्धवजी राजकीय बाहेर बोलू आपण। तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केलेली आहे। या स्मारक समितीचे उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत आणि यावेळेस त्यांनी हे स्मारक कधीपर्यंत पूर्ण होईल या संपूर्ण कामाचा देखील आढावा घेतलेला आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी हे स्मारक जनतेसाठी खुलं करण्याचा प्रयत्न असल्याचं यावेळेस उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या स्मारक परिसराची पाहणी केली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।